SSC GD सारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये आपण का फेल होतो माहितीये का? किंवा जास्तीत जास्त मुलं का फेल होतात? त्यांना कळत नाही एक्झामिनरला काय सांगायचं होतं. तुम्ही शब्दांकडे बघत बसता, तुम्ही अक्षरांकडे, तुम्ही संख्येकडे बघत बसता, उत्तरं चुकतात. बघा आता काय म्हटलेलं आहे, एका जिल्ह्याची लोकसंख्या बघा ना, हा आकडा बघा ना, किती अवघड आहे. 4,27,560, त्यापैकी 2,31,432 पुरुष आहेत असं दिलेलं आहे. असा प्रश्न बघून आणि अशा संख्या बघून आपण घाबरतो आणि आपण हा प्रश्न सोडून देतो. पण व्यवस्थित बघा जरा लॉजिकली. त्यांनी म्हटलेलं आहे 73% लोकसंख्या साक्षर आहे. म्हणजे एकूण जी पॉप्युलेशन आहे, मी ते पॉप्युलेशन वापरतो, जी पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या आहे त्यातले 73% साक्षर आहेत, लिटरेट आहेत. जर 73% पुरुष साक्षर असतील, आता बघा ना या पॉप्युलेशनमध्ये मला सांगा, मेल पण असतात आणि फिमेल पण असतात की नाही? मेल आणि फिमेल. मेल त्यांनी म्हटलेलं आहे 73% साक्षर. आता हे 73% साक्षर आहेत, तर फिमेल पण जर 73% साक्षर असतील तरच टोटल साक्षरता 73 वर येईल की नाही सांगा? म्हणजे मेल पण, पुरुष पण 73% साक्षर पाहिजेत, फिमेल पण 73% साक्षर पाहिजे, मगच एकूण लोकसंख्या 73% साक्षर होईल. बरोबर की नाही? मग त्याच पद्धतीने त्यांनी तेच विचारलेलं आहे, तर किती टक्के महिला साक्षर आहेत? डायरेक्ट उत्तर 73%. दुसरं काय बघायचीच गरज नाही. कळलं का? सो बऱ्याच वेळेला जास्त अक्षरांशी, शब्दांशी, संख्येशी न खेळता उत्तरापर्यंत लॉजिकली पोहोचता येतं. फक्त थोडासा कॉमन सेन्स पाहिजे. आता अशाच पद्धतीने तुम्हाला अजून एक प्रश्न देतो. या प्रश्नाचं उत्तर काढा, व्यवस्थित वाचा प्रश्न आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.